हो, यावेळेस पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल टाकण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय केतक आपल्याला पाहायला मिळतील एका बाजूला. चेतक पाहताय स्ट्राईकच्या बाजूला सध्याच्या घडीला. नेक्स्ट बॉल आपल्याला टाकलेला चेंडू भरपूर आपण जर पाहिला गेला तर चेंडू पडला त्यानंतर उसळी घेताना पाहायला मिळेल. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आपण भरपूर चांगला पाहिला त्यानंतर हा चेंडू तितका चांगला होता आणि डॉट बॉल टाकण्याचा प्रयत्न मैदानामध्ये केला जातोय. दोन चेंडू आपल्याला भरपूर चांगले पाहायला मिळाले. डॉट बॉल येताना पाहायला मिळाले. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार असतील. हो, यावेळेस टाकलेला चेंडू उडवलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षण असतील त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडंसं चांगलं पाहायला मिळेल आणि या बॉलवर एक धाव एक धावेने संघाचं अकाउंट संघाचं खातं मैदानाच्या आतमध्ये ओपन होताना पाहायला मिळत आहे. एक धाव येताना पाहायला मिळाली. पहिला चेंडू 2-13 पडलाय. 25 मिनिटांमध्ये 5 ओव्हर तुम्हाला कंप्लीट करायचे. यावेळेस रिव्हर्स फटका घेण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल आतापर्यंत काढली आणि त्यानंतर 3 चेंडू जर आपण पाहिले भरपूर चांगले होते. बॅटर यांना समजत नाहीये. हो, यावेळेस टाकलेले चेंडू आपण जर पाहिलं तर बॉल जाईल. ऑन साईडला क्षेत्ररक्षण असतील. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर भरपूर चांगलं होताना पाहायला मिळेल. आणि पाहताय नो चेंडू पंचांनी घोषित केलाय. नो बॉल येताना पाहायला मिळेल. 5 धावा सॉरी 3 धावा असतील. पहिली एक सिंगल त्यानंतर नो टाकला आणि अशा 2 धावा मागील बॉल येताना पाहायला मिळतील. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल होता. बॉल जाईल लॉंग ऑनला. चेंडू जाते सरळ सीमा रेषेच्या बाहेर. वाकड्या तिकड्या बाबडीचा हिरवा हिरवा पाला. षटकार मारेगा पर झुकेगा नाही साला. 6 रन. बॉल हो, यावेळेस टाकलेला चेंडू बॉल जाईल सरळ सीमा रेषेचा भेद घेईल. येतोय चौकार. 4 धावा असतील या बॉलवर देखील. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 13 धावा बनवल्या गेल्यात आणि त्यामध्ये एक नो चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 13 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. पावर प्ले आपल्याला पाहायला मिळतो आहे. तुम्ही आम्ही अनुभवताय श्रीतेज कर्णक 2025 पर्व तिसरा आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकामध्ये आपण 3 चेंडू डॉट पाहिले होते. जबरदस्त कामगिरी जी आपल्याला पाहायला मिळाली परंतु तो एक षटकार एक चौकार त्यात 10 धावा एक्स्ट्रा येताना पाहायला मिळाल्या. 13 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. सेकंड ओव्हर मध्ये काय होईल आपल्याला पाहायचे. गोलंदाज पाहायला मिळतील. पंकज आपल्याला सध्याच्या घडीला गोलंदाजी टाकण्यासाठी. पंकज यांचा पहिला बॉल पाहत आहे. या ठिकाणी दत्तात्रय शेवाळे साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले श्रीतेज करंडकासाठी. त्यांचं हार्दिक स्वागत असेल. त्याचबरोबरीने अमित शेठ मोडक यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांच्या समवेत आलेले सगळे सहकारी या ठिकाणी सगळ्यांचं स्वागत.
यस, या ठिकाणी श्रीतेजचे आजोबा या ठिकाणी उपस्थित राहत आहेत, काकाव या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत असेल. श्रीतेजच्या वाढदिवसानिमित्त मात्र आज भारतभर चर्चा असणारी श्रीतेज करंडक ही स्पर्धा पाहायला मिळते आणि नातवाला आशीर्वाद देण्यासाठी आजोबा या ठिकाणी उपस्थित राहिलेत. सकाळी एक आजोबा आले होते आणि आता या ठिकाणी आजोळीचे आजोबा या ठिकाणी आलेले आहेत आणि आपलं देखील हार्दिक स्वागत. हो, यावेळी श्रीबस मारण्याचा प्रयत्न राहिला मैदानाच्या आतमध्ये, परंतु आपण जर पाहिलं फलंदाज बॅक टू पोझिशन, विकेट एलबीडब्ल्यू आपण झालाय. ऋषी पाहत आहे मागील वर्षी स्पर्धा खेळत असताना या स्पर्धेमध्ये मालिकवीरचा मानकरी राहिला होता. या ठिकाणी MSCB चे पाटील साहेब यांचं व्यासपीठावरती या शुभ आगमन होत आहे. त्यांचं देखील श्रीतेज करंडक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. काय पहिला चेंडू आपण जर पहिला चेंडू पडला, थोडी उसळी घेत असताना डॉट बॉल येताना पाहिला मिळाला. मैदानामध्ये पहिल्या बॅट बॉलवर आपण जर पाहिलं तर मैदानामध्ये ऋषीला यांना उभं केलं गेलंय आणि प्रणव यांचा विचार जर केला, 4 बॉल खेळला, आतापर्यंत 2 धाबा त्यांच्या बॅटवरून आल्यात. हो, यावेळेस बॉल उडवलाय, बॉल जाईल सरळ. त्या ठिकाणी पाहिलं तर क्षेत्ररक्षण होते, झेल झाला, फलंदाज जातील डगआउट मध्ये, विकेट. आपण जर पाहिले तर आतापर्यंत 5 बॉल टाकले गेले, 2 विकेट काढल्या आणि रन पाहिले तर 2 धावा खर्च केल्या. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पंकज नावाचा हा खेळाडू अक्षरशः आपण जर पाहिलं तर श्रीतेज करंडक मध्ये या मॅच मध्ये धुमाकूळ गाजवताना पाहायला मिळतील. ताई पॅकरचा हा खेळाडू आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 15 धावा ज्या बनवल्या गेल्यात. मनोज नवीन बॅटर, येणारा चेंडू. हो, यावेळेस बॉल उडवलाय, कबरच्या डोक्यावर नक्षत्ररक्षण आले, झेल झाला, फलंदाज डगआउट मध्ये, पुन्हा विकेट.
सुरुवातही भरपूर चांगली होती. गोलंदाजी मार्कर एंडवर आपल्याला पाहायला मिळतील. राज सध्याच्या घडीला गोलंदाजी टाकत असताना आपण पाहत आहे. तर बॅटिंग करत असताना एका बाजूला पाहत आहे मैदानामध्ये अतुल खवळे एका बाजूला, तर एका बाजूला चेतक एका बाजूला पाहायला मिळतील. इन ऍक्शन मध्ये ही जोडी आहे. हो, यावेळेस टाकलेला चेंडू जर पाहिला तर भरपूर चांगला होता. चेंडू पडला, त्यानंतर उसुली घेत असताना तिसऱ्या पंचाची मदत त्या ठिकाणी घेतली गेली. अंपायरने वाईट साठी घेतली आपण जर पाहिलं तर. आपण पाहताय दत्ताभाऊ गरुड मित्र परिवार यांचे या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळते. तुमचं देखील श्रीतेश कर्नाटकमध्ये 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे. राकेश शेठ तापकीर त्याचप्रमाणे आले, त्यांचं देखील स्वागत असणार आहे. च्या बाजूला सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतील. चेतक नावाचा फलंदाज आतापर्यंत 7 बॉल खेळलेत आणि 13 धावा त्यांच्या बॅटवरनं आल्यात. 17 धावसंख्या पाहायला मिळतीये. लॉस ऑफ 3 विकेट. येणारा पुढचा बॉल राज यांचा. हो, यावेळेस उडवलाय समोरच्या दिशेने आपण पाहताय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आले जरूर. बॉल अडला जाईल. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं होतं त्या ठिकाणी. एक सिंगल या बॉलवर देखील येताना पाहायला मिळेल. अठरा धावसंख्या. येणारा चेंडू. हो, यावेळेस टाकलेला चेंडू जर अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न आपण जर पाहिला तर डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली, पहिले षटक आपण जर त्या ठिकाणी जर पाहिले तर खर्च केलं होतं. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा ज्या आपल्याला पाहायला मिळाल्या. परंतु या षटकामध्ये राज नावाचं आपण जर पाहिलं, राज भरपूर चांगली गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये. हो, यावेळेस टाकलेला चेंडू देखील भरपूर चांगला होता आणि सातत्याने चांगली गोलंदाजी मैदानामध्ये केली जाते. अक्षरशः पाहिलं गेलं तर केतक यांना मैदानामध्ये उभं केलं गेले राज नावाच्या गोलंदाजाने. डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. 4 बॉल टाकलेत आतापर्यंत राज यांचं. कौतुक करावं लागेल.
तुम्ही आम्ही पाहताय सितेज करंडक आणि एक चेंडू त्यांच्या माध्यमातून वाईट आपल्याला पाहायला मिळाला. हो यावेळेस उलटा पटका मारण्याचा प्रयत्न, रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटवर बॉल येत नाहीये. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. जरूर मोठा फटका घ्यायचा आहे परंतु डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. राज पहिला पाहायला मिळाला वाईट, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर एक सिंगल आणि 3 लगातारचे डॉट आलेत. हो यावेळेस टाकलेला चेंडू फटका फसलाय. पॉइंटला बॉल जाईल. क्षेत्ररक्षण डाऊन द बॉल, टेकन द व्हेरी गुड कॅच. झेल झाला फलंदाज, जातील पुन्हा माघारी. विकेट येताना पाहायला मिळते. एमएससीबीचे अधिकारी विजय पाटील साहेब यांचा सन्मान केला जातोय आणि सन्मान करण्याची विनंती असेल. संदेश अण्णा तापकीर यांना विनंती असणार आहे. या विजय साहेबांचा सन्मान केला जातोय. गेल्याही वर्षी आपण गेल्या वर्षी एमएससीबी टीम देखील खेळली होती, परंतु पुढल्या वर्षी पुन्हा एकदा एमएससीबी ची टीम असेल. विजय पाटील साहेब यांचं आपण मनोगीत देखील थोडंसं घेऊयात, कारण गेल्या वर्षी सर आवर्जून पाहायला मिळालं. थोडक्यात 2 शब्द आपल्या मित्राच्या स्पर्धेसाठी आलेले आहेत. हॅलो, यावेळी एक दुःखद क्षणापोटी आपण हे केलेलं आहे. दुःखद क्षणापोटी आपण हे यावेळी घेतलेले आहे आयोजन, त्यामुळे थोडक्यातच आहे सर. नंतर नेक्स्ट जो 15 मेला आहे तो खूप मोठा नियोजन आहे, त्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. एमएससीबी अधिकारी विजय पाटील साहेब. धन्यवाद. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळाला. पंकज पाटील पाहत आहे गोलंदाजी टाकत असताना. हो यावेळेस टाकलेला चेंडू आपण जर पाहिला मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगल्या सातत्याने चांगली गोलंदाजी आपण पाहत आहे मैदानामध्ये. आउट आहे फलंदाज जातील बॅक टू बोविलँड. विकेट येताना पाहायला मिळेल. अतुल यांचा खेळ संपलाय. हो यावेळेस बॉलला फक्त ड्राईव्ह केलाय, समोरच्या ढकलला गेला. एक सिंगल या बॉलवर येताना पाहायला मिळेल. पंकज यांचं कौतुक व्हायला पाहिजे मित्रांनो. आतापर्यंत 5 विकेट पंकज यांनी काढल्यात. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये आणि फक्त 3 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केल्या गेल्यात. स्ट्राईकच्या बाजूला पाहताय बाबा आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला बाबा तर एका बाजूला ऋषभ ही जोडी.
हो यावेळेस टाकलेला चेंडू आपण जर पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगला होता. गली क्षेत्रामध्ये बॉल जाताना पाहायला मिळेल. एक सिंगल या बॉलवर येताना पाहायला मिळते. विनंती असेल तिन्ही विजेत्या टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी यायचं आहे. आपल्या उपस्थितीमध्ये इकडे ड्रॉ केला जाणार आहे. इनिंग ब्रेकमध्ये तो ड्रॉ होणार आहे. विशाल कांबळे सर स्पोर्ट्स क्लब, त्यानंतर संविधान ग्रुप पुणे, योगेश सरकार आणि व्यंकटेश ऑरियर नाशिक या तिन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आपण या ठिकाणी यायचं आणि आपण त्या ड्रॉच्या प्रसंगी नसतात तर आपल्या वतीने कमिटी या ठिकाणी ड्रॉ करेल. त्यावेळेस टाकलेला चेंडू आपण जर पाहिला, चेंडू पडलाय त्यानंतर उसरी थोडी घेतली आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाजी ज्या खेळाडूचा बोलबाल आज सातत्याने आपण या 3-4 षटकामध्ये पाहिल्या. पंकज नावाचा आपण पाहतायत चांगली गोलंदाजी केली जाते. 5 विकेट काढल्या, 4 धावा खर्च केल्यात, त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. येणारा पुढचा बॉल यावेळेला टाकलेला चेंडू जर पाहिला तर भरपूर चांगला होता. लाईन थोडी बदलली, डॉट बॉल येताना पाहायला मिळेल आणि मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं सर 5 बॉल झालेत. सर 5 पहिला चेंडू वाईट, त्यानंतर आपण जर पाहिला विकेट, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर लेग बाईज, त्यानंतर डबल डॉट आलेत. टोटल 5 बॉल झालेत. अजून एक बॉल राहिलाय. एक बॉल राहिलाय षटकातला आपण जर पाहिलं पंकज यांचा. परंतु पंकज यांचं कौतुक व्हायला पाहिजे. सातत्याने आपण पाहता चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना एका बाजूला बाबा तर एका बाजूला सौरभ, ही जोडी आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर लॉस ऑफ 5 विकेट, 21, 21 धावा बनवल्या गेल्यात. तुम्ही आम्ही अनुभवता श्रीतेज करंडक 2025 पर्व तिसरं एक दिवसाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हो यावेळेस टाकलेला चेंडू जर पाहिलं तर भरपूर चांगला होता. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल आणि षटक त्या ठिकाणी कंप्लीट झालंय पंकज यांचं. धावसंख्या लॉस ऑफ 5 विकेट, 21 ऑन द बोर्ड. डीजे प्रोजत गोलंदाजी टाकत असताना हो यावेळेस टाकलेला चेंडू जर आपण पाहिला तर थोडीशी बॅटिंग एज लागली. या बॉलवर एक सिंगल आली आहे. कुठेतरी धावफलक वाढवण्याचा प्रयत्न मैदानामध्ये सातत्याने केला जातोय. बनवल्या गेल्यात 23 धावा पाहायला मिळतील. 23. एका बाजूला बाबा तर एका बाजूला सौरभ. काहीतरी नवीन करावं लागेल, कारण आपण जर धावसंख्येचा विचार जर केला ना, फक्त 23 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. काही बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा आपल्या संघाचं टार्गेट फार मोठं सेट करणं गरजेचं आहे. यावेळेस टाकलेला चेंडू बॅकफुटला जात असताना थोडा पाहिलं तर कव्हरला मारण्याचा प्रयत्न राहिला आणि हा चेंडू पाहिलं तर डॉट येताना पाहायला मिळेल. 5वं षटक टाकत असताना मैदानामध्ये आपण पाहत आहे श्रीतेज करंडक 2025 पर्व तिसरं ही स्पर्धा आपण पाहताय. हो यावेळेस टाकलेला बॉल जाईल ऑन साईडला, गॅप मध्ये काढण्याचा प्रयत्न. बॉल जाईल सर, क्षेत्ररक्षण असतील त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं होताना पाहायला मिळेल आणि या बॉलवर येतील 2 धावा. आपण जर पाहिलं तर या बॉलवर 2 धावा आल्या. धावफलक थोडंसं वाढलं जाईल आणि बनवल्या गेल्या 25 धावा. धावफलक थोडंसं कमी पडलंय, 25 बनवल्यात. हो यावेळेस बॉल हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी थोडेसे दूरवर राहिले आणि या बॉलवर देखील सिंगल आली.
सातत्याने सिंगल डबल काढण्याचा प्रयत्न, 26 धावा बनवल्या गेल्यात. मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करत असताना प्रज्योत हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तर पार्टनरशिप करत असताना एका बाजूला सौरभ तर एका बाजूला बाबा, ही जोडी आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते. 26 धावा बनवल्यात, 5 विकेट गेल्यात, 5 खेळाडू माघारी पाठवले गेलेत. यावेळेस बॉल जाईल सरळ लॉंग ऑनला, चेंडू जाईल वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर, येतो आहे चौकार. थँक्यू डीजे. 30 धावा बनवल्यात, हा चौकार येताना पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल. हो यावेळेस टाकलेला चेंडू आपण जर पाहिला तर चेंडू पडलाय, त्यानंतर थोडी उसळी घेताना डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. ओव्हर कंप्लीट होते. धावसंख्या जर पाहिली तर बनवल्या गेल्या 30 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 5 षटकाचा खेळ मैदानामध्ये कंप्लीट झाला आणि 30 धावा, 5 विकेट गेल्यात. शेवटच्या 6 बॉल मध्ये किती घेतील हे आपल्याला पाहायचंय. या ठिकाणी सन्माननीय स्वप्नीलजी थोरवे साहेबांचं आगमन होत आहे. श्रीतेज करंडक 2025 मध्ये या तिसऱ्या पर्वामध्ये पुण्यातील आणि महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धेमध्ये थोरवे साहेब आपलं हार्दिक स्वागत. ओटू बॉक्स. चला कॅप्टन विशाल कांबळे सर स्पोर्ट्स क्लब कॅप्टन या ठिकाणी त्वरित यायचंय. व्यंकटेश ऑरियर कॅप्टन या ठिकाणी यायचंय. संविधान ग्रुप पुणे योगेश सरकार कॅप्टन या ठिकाणी त्वरित यायचंय. आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 2 आल्या, त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 3 आल्या आणि चौथीला जर पाहिलं तर 3 आल्या. आणि हो यावेळेस बॉल जाईल, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी असतील परंतु बॉल अडला जातोय. एक सिंगल या बॉलवर येताना पाहायला मिळेल. 2 धावा असतील. दोन धावा या बॉलवर येताना पाहायला मिळतील. 32 बनवल्यात, 5 विकेट गेल्यात. सौरभ पाहायला मिळतील स्ट्राईकच्या बाजूला. सध्याच्या घडीला परेश आरेकर गोलंदाजी टाकत असताना हो यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल कव्हर ड्राईव्ह, बॉल जाईल त्या ठिकाणी पॉइंटला, क्षेत्ररक्षण भरपूर चांगले, बॉल अडला जातोय आणि एक सिंगल या बॉलवर येताना पाहायला मिळते. 33 धावा, लॉस ऑफ 5 विकेट, 33 ऑन द बोर्ड. पहिल्या डावाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिले गेले तर. आणि पार्टनरशिप करत असताना एका बाजूला बाबा शेख आणि एका बाजूला ऋषभ, ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत पाहिलं तर बाबा 4 बॉल खेळले, 6 धावा त्यांच्या बॅटवरनं आल्या. सौरभ पाहिले तर 9 बॉल खेळले आणि 7 धावा त्यांच्या बॅटवरनं आल्यात. हो यावेळेस बॉल हवेमध्ये, उंची जास्त गाठली, अंतर कमी पडेल का आणि मैदानाच्या आतमध्ये झेल झालाय, फलंदाज आउट, OUT आउट. टीम संविधान ग्रुप योगेश सरकार डॉन त्वरित या ठिकाणी यायचे. पहा जे कॅप्टन उपस्थित नसतील त्यांच्या वतीने कमिटी इकडे ड्रॉ करेल. ते नसले तरी सुद्धा कमिटी त्यांच्या वतीने कमिटी एक या ठिकाणी प्रतिनिधी ठेवेल. व्यंकटेश ऑरियर कॅप्टन या ठिकाणी लवकरात लवकर पाठवायचं आहे. हा चांगला कॅच आपल्याला पाहायला मिळाला त्या ठिकाणी जर पाहिले तर. विनू यांचा झेल आपल्याला भरपूर चांगला होताना पाहायला मिळाला. विकेट आली आहे, बनवल्यात 33, 6 विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील. लास्ट ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. अक्षयजी मोळक साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आपलंही हार्दिक स्वागत. हो यावेळेस बॉल जाईल त्या ठिकाणी पाहिलं तर भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण आहे. ओमकार देसाई यांचं आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी एक सिंगल या बॉलवर येताना पाहायला मिळते. एक सिंगल मैदानामध्ये पाहत आहे. नवीन फलंदाज दिनेश आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या जर पाहिली तर बनवल्या गेल्या 34 धावा, 34. नेक्स्ट बॉल. यावेळेस टाकलेला चेंडू अक्रॉस द बॅट केल्याचा बॉल जाईल ऑन साईडला. क्षेत्ररक्षण होते त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं आणि या बॉलवर देखील एक सिंगल येताना पाहायला मिळते. कॅमेरामन लवकर संपर्क साधा. कॅमेरामन
आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 6 विकेट पडल्यात, परंतु पंकज यांच्या आपण त्या 5 विकेट जे आपल्याला पाहायला मिळाल्या, जबरदस्त कामगिरी आपण पाहिली पंकज यांच्या माध्यमातून. विकेट 5 त्याने देखील काढल्या. हो, यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, स्लोवर बॉल टाकला, बॅटवर नाही आला आणि डॉट बॉल होताना पाहायला मिळाला. आणि पहिल्या डावाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला, बनवल्या गेल्या 35 धावा आणि 36 धावांचं लक्ष मैदानामध्ये उभं केलं गेलंय. ताई पॅकर्स टीमला बनवायच्या जिंकण्यासाठी 36 धावा. चालू मॅच मधील एक एक प्रतिनिधी या ठिकाणी यायचा असेल तर येऊ शकता. अमर सर, कोणीतरी प्रतिनिधी या, नाही तर ड्रॉ करतोय मी. हा, तर ड्रॉ केला जातोय. शिवांश आणि श्रीतेज, हा इकडे द्या. फक्त विनर टीमची जर चिठ्ठी या पहिल्या मॅच मध्ये असेल तर ती मॅच दुसरी असेल. संविधान योगेश सरकार आणि त्यांच्या विरोधात विशाल कांबळे सर, हा सामना मात्र पाहायला मिळणार आहे तो पहिला सेमीफायनलचा. चला इकडे ड्रॉ करायचा आहे. आणि चालू मॅच मधील विजेता आणि त्यांच्या विरोधात सामना असणार आहे व्यंकटेश वॉरियर्स विरुद्ध या मॅचचा विजेता. चला या ड्रॉप आपण. हा, चला आपण आता ड्रॉ देखील करू. टॉस करतोय, टॉस. चला या. हा, या युवा उद्योजक अमित मोळक साहेब या आपल्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. महत्वाची मॅच आहे. 2 पुणेकर टीम, एका बाजूला विशाल कांबळे सर स्पोर्ट्स क्लब आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संविधान ग्रुप पुणे आणि त्याचबरोबरीने योगेश सरकार. एका बाजूला वाशिक शेख, एका बाजूला प्रदीप नायनी डॉन. श्रेयांक बोलायचं नाही तर श्रीतेज बोलायचं. आणि आता श्रेयांक, तर टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? आम्ही फिल्डिंग करू पहिले. पहिल्या मॅच मधील टीमच्या परफॉर्मन्सने समाधानी आहात? हा, समाधान तर आहे, परंतु थोडेसे 2 ओव्हर जे उगीच नाही विनाकारण असे बॅटिंग केली खराब त्यांनी, ती आता ह्या मॅचला करू नका एवढेच सांगतो माझ्या प्लेअरला. आणि चांगल्या खेळण्याचा प्रयत्न करू, कारण समोरची टीम माझीच आहे आणि ती पण चांगलीच टीम आहे, त्यामुळे आम्ही चांगला प्रयत्न करू. गोलंदाजी जबरदस्त केली. तुमच्या एका षटकाने सामन्याचं गणित बदलवलं होतं. आपण पोलीस दलात प्रॅक्टिसला कधी वेळ देता आणि किती वेळ प्रॅक्टिस करता? तसं सांगायचं झालं तर प्रॅक्टिस नसतेच, डायरेक्ट मॅच टू मॅच. आणि जे प्रॅक्टिस मॅचेस असतात तेच मी जास्त मॅचेसच खेळतो. प्रॅक्टिस असं ठरवून प्रॅक्टिसला क्वचित जातो मी, नाही तर मॅच टू मॅचच प्रॅक्टिस असते मॅचचीच. टॉस जिंकून फिल्डिंग घेतली. आता डॉनची टीम समोर आहे, बॅटिंग करायची आहे. काय म्हणाल, पहिल्या मॅचच्या परफॉर्मन्स विषयी समाधानी आहात तुम्ही? हाँ मतलब अच्छा परफॉर्मेंस किया था, बस सबने और थोड़ा थोड़ा कंट्रीब्यूट करना चाहिए बैटिंग में. तो होपफुली अभी हमारा पहला बैटिंग है, हम लोग 70-80 करने ट्राय करेंगे. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला असणार आहेत. जाऊयात, या 5 ओव्हरच्या मॅच असतील, यानंतरच्या दोन्ही मॅच 5 ओव्हरच्या असतील. धन्यवाद. चला, मैदानाच्या दिशेने आपण जातोय. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. या स्पर्धेमध्ये मागील वर्षीचा मॅन ऑफ द सिरीज ऋषी आदटराव
धाराशिवचा पोलीसमॅन छत्तीस धावांचा पाठलाग करायचा आहे. गुणलेखक म्हणून जर पाहिलं तर एक ऋषी जोरे यांना आपण गुणलेखकाच्या भूमिकेत देखील पाहतोय. बहुआयामी व्यक्तिमत्व. ऋषी आदटराव एका बाजूला पाहायला मिळत आहेत, स्ट्राईकवर बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत प्रतीक आणि ओमकार देसाई. ताई पॅकर्स प्रतिनिधी इकडे प्लीज पाठवा. प्रतीक एका बाजूला पाहिला मिळत आहेत, दुसऱ्या बाजूला ओमकार देसाई. पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, तिकडे फिल्डर आहेत, रन नाही मिळणार, डॉट बॉल. पालघर जिल्ह्यातील प्रतीक दोदडे यांना आपण पाहतोय. पालघर जिल्ह्यातील देखील बऱ्याचशा खेळाडूंना संधी देण्याचं काम अनिकेत राऊत असतील, त्याचबरोबर अमर परुळकर, ओमकार देसाई यांनी देखील केलंय. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय, एक धाव त्या ठिकाणी मिळेल. आज चर्चा श्रीतेज करंडकाची सर्व दूरपर्यंत पाहायला मिळते, कारण पहिल्या फेरीत जो पराभूत होईल त्या संघाला सुद्धा जाण्याचा खर्च तरी त्या टीमला मिळावा याकरता विदाऊट एंट्री फी स्पर्धेमध्ये त्यांना सुद्धा 5-5 हजार रुपयांचं मूल्य देण्यात आलेलं आहे. आणि एक सकारात्मक बाब मी म्हणेल, परंतु ऋषी सरांचं गेल्या वर्षीचं मनोगत होतं काहीतरी एंट्री घ्या, परंतु सचिन सरांचा ब्रँडच वेगळा आहे. यावेळेला वेगात बॉल टाकला, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी ओमकार यांचा, परंतु ऋषी अप्रतिम कामगिरी. गेल्याही वर्षी हा खेळाडू नुकतंच प्रहार ट्रॉफीमध्ये सुद्धा ऋषीने जबरदस्त गोलंदाजी केली होती. धाराशिवचा हा खेळाडू आहे आणि पोलीस दलात सेवेला आहे, परंतु मोजक्या स्पर्धांसाठी पुण्यातही येतो. धाराशिव जिल्हा किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये देखील या खेळाडूची चांगलीच चर्चा आहे. गेल्या वर्षी अगदी लग्नाच्या अगोदरच्या वर्षी या मैदानामध्ये मॅन ऑफ द सिरीज घेऊन गेला होता. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय, एक धाव तिकडे मिळेल. फेकी केली खरी, परंतु एक धाव तिकडे मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. 2 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. लक्ष मोठं नाहीये, परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही, आणि आज आपल्याला पाहायचंय या मैदानामध्ये कोणता संघ अधिराज्य गाजवेल. यानंतर सेमीफायनल नंबर 1, त्यानंतर सेमीफायनल नंबर 2 आपल्याला पाहायला मिळेल. 5-5 ओव्हरच्या मॅचेस. पंकज पालन यांनी 5 विकेट या ठिकाणी गोलंदाजी करताना 6 धावा देत असताना 5 विकेट घेतल्या. उंचपुरी आणि धिप्पाड ध्येयष्टी असणारे गोलंदाज. या वेळेला पुन्हा समोर, वाह, ऋषीने चांगली गोलंदाजी केली आहे. लक्ष छोटं आहे, परंतु हे मैदान माझ्यासाठी परिचयाचं आहे. इकडे काय गोलंदाजी करायला पाहिजे ना हे ऋषीला बरोबर माहिती आहे, आणि ऋषीने थोडासा दबाव निर्माण केलाय तरी सुद्धा चांगली गोलंदाजी. आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. केवळ 1 धाव खर्च केली आहे. प्रतीक एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ओमकार देसाई पाहायला मिळत आहेत. याही वेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला, परंतु तिकडे फिल्डर आहेत. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. एक चांगली गोलंदाजी मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये, आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे तीन धावा फक्त दिलेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. 3 धावांचं षटक या ठिकाणी ऋषी आदटराव यांच्या माध्यमातून टाकलं गेलेलं आहे. आणि आता गोलंदाजीसाठी गतवर्षी या स्पर्धेतील बेस्ट बॉलरचा पुरस्कार मिळालेला खेळाडू प्रताप गुट्टे पाटील, नांदेडचा हा खेळाडू या ठिकाणी गतवर्षी स्पर्धा गाजून गेला होता. या वर्षी पुन्हा एकदा दाखल होताना पाहायला मिळतात प्रताप. पहिल्या षटकात 3 धावा.
पाहूया प्रतीक. एका मोठ्या मंचावर ओमकार देसाई यांचा अनुभव देखील कामी येणार आहे. त्या ओमकार देसाई यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूच्या बरोबर क्रिकेट खेळायचं आहे. मुंबईचा ब्रँड ओमकार देसाई या स्पर्धेत देखील दाखल होताना पाहिल्या मिळतात. गेल्या वर्षी चॅम्पियन झाले होते ताई पॅकर्स, अमर परुळेकर यांच्या मालकीचा संघ. यावर्षी पहिल्या फेरीमध्ये चांगली कामगिरी पहिल्या डावात झाली, परंतु दुसऱ्या डावाची सुरुवात चांगली केली आहे या ठिकाणी ऋषी यांनी. चांगला बॉल याही वेळेला अगदी खोलवट टप्प्याचा बॉल, परंतु त्या ठिकाणी डायरेक्ट हिट देखील केला गेलाय. ऋषी होते त्या ठिकाणी, परंतु त्याचा फायदा घेत असताना दुसऱ्या धावीचाही कॉल या ठिकाणी दिला गेलाय. आणि पंच काय सांगतायत? तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. चला नॉट आउट. 2 धावा मात्र या ठिकाणी पाहायला मिळालेल्या आहेत. प्रताप गुट्टे चांगली कामगिरी करावी लागेल. याही परिस्थितीमध्ये आपली छाप सोडावी लागेल. कमी धावसंख्येमध्ये देखील चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. प्रताप आणि ओमकार यांना आपण पाहतोय. ओमकार देसाई आहेत. प्रताप गोलंदाजीसाठी प्रताप गुट्टे पाटील. ओ हो हो हो, प्रतापचा एक जबरदस्त बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. अपीलही केलं, परंतु अपीलाचा या ठिकाणी प्रभाव नाही पडला आणि लेग बायच्या स्वरूपातील एक धाव तिकडे कळवली जाते. मागील वर्षीचा बेस्ट बॉलर या वर्षी देखील तेवढी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय. पाच धावा धावफलकावर आहेत. प्रताप यावेळेला ओमकार देसाई स्ट्रोक झेल मात्र सुटतोय आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे जातोय. अशा प्रकारच्या चुका करून चालणार नाहीये. चुकीला माफी नाही. सिक्सर.
चेक चेक. या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय संदीप तापकीर यांचं आगमन होतंय. त्यांच्या समावेश सन्माननीय सतीश गुंड यांचं आगमन होताना पाहायला मिळतंय. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, मागील बॉलवर कॅच सोडली, त्यानंतर प्रताप पुन्हा एकदा ट्रॅकवर येताना पाहायला मिळत आहेत. 11 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. याही परिस्थितीमध्ये कुठेतरी पुन्हा एकदा फाईट करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी 36 चेंडूमध्ये 36 धावा करायच्या आहेत. हे करत असताना जर पाहिलं तर 11 धावा धावफलकावर आहेत. ओमकार देसाई, एक षटकार मात्र त्यांच्या बॅटमधून आलाय. या हंगामात चांगलेच फॉर्म मध्ये पाहायला मिळत आहेत. 12 धावा. पुन्हा एकदा बिग हिट, हवेचा फायदा घेतला, उडवलाय बॉल वाऱ्यावर आणि वाऱ्यावरून सिक्सरवर 6. येस, चला मॅच सुरू करायची सर. या षटकाराची धावसंख्या 17 वर जाताना पाहायला मिळते. 17 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. थोडीशी दुरुस्ती, 18 धावा धावफलकावर झाल्यात. अजूनही 18 पाहिजेत. चला, यानंतरच्या सेमीच्या दोन्ही टीमने तयार राहायचंय. सेमीसाठी सुद्धा काहीतरी विशेष पुरस्कार आहेत. यावेळेला मात्र पाठीमागे बॉल मार्गस्थ होताना पाहिलं मिळेल. टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं, परंतु बॉल पाठीमागे मार्गस्थ होतोय. 4 धावांसाठी चौकार ओमकार देसाई यांच्या बॅटमधून. यांच्याही नावावर 13 मोटरसायकल, 3 4 व्हीलर कार व्यावसायिक क्रिकेटमध्ये आहेत. तेच ओमकार देसाई आज पुण्यात पाहायला मिळत आहेत. 22 धावा धावफलकावर 2 ओव्हर नंतर. अजूनही 14 धावांची आवश्यकता. 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. बावीस धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. केवळ 14 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. अजूनही जर पाहिलं तर प्रतीक थोडेसे शांत आहेत. ओमकार 17 वर खेळत आहेत. 18 धावांवर ओमकार खेळत आहेत. बॉलिंग मध्ये परिवर्तन केलं जात आहे. बॉलिंगसाठी दिनेश येताना पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल दिनेश माने अगदी ढकलल्या कव्हरच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. ओमकार देसाई चांगली कामगिरी या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर 18 धावांवर ते बॅटिंग करतायत. पहिल्या डावात पंकज पालन मात्र हिरो राहिले पहिल्या डावाचे, ज्यांनी 5 विकेट घेतल्या फक्त 6 धावा देत असताना. आणि या डावामध्ये आतापर्यंत ओमकार देसाई चांगली कामगिरी करतायत. 13 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. चरोली पासून अख्ख्या महाराष्ट्रापर्यंत चर्चा या क्रिकेटच्या खेळाची पाहायला मिळते. आणि क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, युवा उद्योजक सचिन शेठ लालदास तापकीर यांची ही स्पर्धा. रिव्हर्स खेळले ओमकार या वेळेला, परंतु तिकडे फिल्डर आहेत, त्यांच्या दिशेने बॉल गेलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. गेल्याही वर्षी ही स्पर्धा, याही वर्षी जर पाहिलं तर एक मोठं आयोजन होतं. आपण ते थोडक्यात एका दिवसापर्यंत आणलेलं आहे. त्याचं कारण विशाल सर यांना देखील आपण या स्पर्धेच्या निमित्ताने भावपूर्ण श्रद्धांजली देतोय. पुढल्या वर्षी पुन्हा एकदा 5 दिवसाची आणि एक मोठी स्पर्धा, लीग फॉर्मॅट, फ्री एंट्री. यावेळेला फटका समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय. ओमकार देसाई यांच्या बॅट मधील फटका समोर, मात्र 6 धावा खेळाडूंनी लगेच कळवल्या. हा षटकार आहे, कॅच घेतली परंतु षटकारात 6. रिवर्स
अल्टी पलटी बॉल सीमारेषेच्या बाहेर कल्टी. ओमकार देसाई. केवळ एका धावेची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. पुढल्या दोन्ही टीम रेडी व्हा, लगेच मैदानात दाखल व्हायचंय. 5 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही मॅच या सेमीफायनलच्या 5 ओव्हरच्या असतील. अपील केलं परंतु पंचांवर त्याचा प्रभाव नाही पडलाय आणि आता केवळ एका धावेची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. 11 चेंडू 30 धावांवर बॅटिंग करतायत. सिद्धेश करंडक 2025 सगळ्यांचं हार्दिक स्वागत. यावेळेला केवळ दिशा दिली. बॉल सीमारेच्या दिशेने निघालाय. 4 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळतील. 34 वर ओमकार नॉट आउट आणि ताई पॅकर